नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला रेल्वे ALP 2026 चा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर आता एक्झामची तयारी सुरू करा. हॉल तिकीट आणि एक्झामिनेटर डेटचे ऑफिशियल अपडेट कधी येऊ शकते. मग आत्तापासून प्रिपरेशनला सुरुवात करा. LP CPT 2 मध्ये 75 क्वेश्चन असतात. मॅथ्स 20 मार्क्सचा असतो. रिझनिंग 25 मार्क्स, जनरल सायन्स 25 मार्क्स, जनरल अवेअरनेस 10 मार्क्स. म्हणजे 75 मार्क्स आणि 60 मिनिट्समध्ये तुम्हाला करायचे असतात. प्रत्येक रॉंग आन्सर मागे निगेटिव्ह मार्किंग असते. आत्तापासून काय-काय अभ्यास करायचा? मॅथ्समध्ये तुम्हाला पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस रेशिओ, टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्चार्ज, अल्जेब्रा आणि काही बेसिक टॉपिक्स करा. रिझनिंग म्हणजे तर्कशक्ती. त्याच्यामध्ये सायन्स, कोडिंग, डिकोडिंग, एनालॉजी असे टॉपिक्स असतात. ब्लड रिलेशन वगैरे. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे बेसिक कन्सेप्ट असतात आणि जनरल अवेअरनेसमध्ये करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेजचा अभ्यास असतो. आता क्वालिफायिंग मार्क्स प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. कट ऑफ EWS साठी 400% 40% कट ऑफ असते. OBC आणि SC साठी 30% कट ऑफ आणि साठी 25%. पण हे फक्त मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स आहेत. त्यामुळे तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. कट ऑफला घेऊन चालू नाही शकणार. जास्त मार्क पाहिजे असेल. म्हणून फक्त क्वालिफायिंग मार्क्स मिळवण्याचे टार्गेट ठेवू नका. जास्तीत जास्त मार्क कसा मिळण्याचा प्रयत्न करा. प्रिव्हियस क्वेश्चन पेपर टेस्ट सॉल्व्ह करा, मॉक टेस्ट वगैरे. आणि हॉल तिकीट किंवा एक्झामची डेट ऑफिशियल अपडेट RRB कडून आली की ती फायनल समजा. रेल्वे LP च्या अशाच अपडेट प्रिपरेशनसाठी सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.